हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे माहिका वैरी सूर्यवंशी. तुम्हाला येते पुरणपोळी बनवायला? मला येते. चला मी तुम्हाला शिकवते. छान छान. हाय, नमस्कार. तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आमची मायका तुम्हाला काय बनवायला शिकवणार आहे? पुरणपोळी बनवायला शिकवणार आहे. म्हणजे एकदम छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने आम्ही पुरणपोळी बनवणार आहे. मी मागच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं की नवीन काहीतरी शिकण्यासाठी, नवीन काहीतरी शिकवण्यासाठी पुढचा ब्लॉग असेल. तर आज मला एक छोटीशी छान गोष्ट समजली आहे की खूप सोप्या पद्धतीने पुरणपोळी आपण बनवू शकतो. तर मला वाटलं की चला आपल्या मैत्रिणींबरोबर ती गोष्ट शेअर करूयात, आणि म्हणून हा ब्लॉग असणार आहे पुरणपोळीचा. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. चला आपण पुरणपोळी बनवायला स्टार्ट करूयात. आपण बनवणार आहोत तेलातली पुरणपोळी, जी सोशल मीडियावर सध्या खूपच ट्रेंडिंग आहे. तर माझं असं होतं की ते आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा त्याला पीठ जे आपण वरून लावतो पोळीला, त्याच्यामुळे त्याचं पुरण जे आहे, ते सारण जे ते सगळं बाहेर येतं. त्यामुळे तो पुरण सगळं जातं. पोळी अक्षरशः खूप चांगली नाही होत, असा माझा अनुभव आहे. तर मला वाटलं की मी जरा शिकली एक गोष्ट नवीन, तर तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्याच्यासाठी हा ब्लॉग आहे. तर चला पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात. तर हे मी घेतलंय याचं पीठ. पुरणपोळीसाठी जे पीठ लागतं, अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ, असं जे बारीक चाळणीने चाळून त्याच्यामध्ये हळदी आणि मीठ टाकून हे असं सैलसर मळून घेतलंय. आणि असं मळायचंय की त्याच्यात जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा आहे, आणि 1 तास ते थोडस पूर्ण एकजीव व्हायला सोडून द्यायचंय. तर हे, आणि दुसरी गोष्ट आहे हे सारण. तर हे आहे आपलं चण्या डाळीचे सारण. त्याच्यामध्ये गूळ, जायफळ आणि इलायची टाकून आपण नॉर्मल जे सारण आहे ते बनवून घेतलंय. तर मेन गोष्ट, फक्त हा ब्लॉग बनवण्याचा उद्देश असा आहे की ज्यांना पुरणपोळी बनवता येत नाही तेही अगदी साध्या पद्धतीने पुरणपोळी बनवू शकतील. तर त्याच्यासाठीच हा ब्लॉग आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या पुरणपोळीच्या तेलातल्या पुरणपोळीसाठी जी महत्वाची आहे ती म्हणजे कागद. तर असा कुठलाही प्लास्टिकची पिशवीचा कागद असा कापून घ्यायचा आहे, आणि तो इथे ठेवायचा पुरणपोळी बनवण्यापूर्वी. हे घेतलंय पीठ. दुसरी बनवतो, ही एक बनवल्यावर. ओके. तर हा घेतलाय मी गोळा. हा गोळा घ्यायचा आणि त्याला लावण्यासाठी आपल्याला भरपूर तेल लागणार आहे. तर हे घेतलंय मी तेल, जे मी ठेवते इथे. तर थोडस तेल जे आहे पुन्हा या पिठावर थोडस टाकून घेऊयात. ओके. आणि हातालाही थोडं तेल लावून हा गोळा थोडासा मोठा करून घेऊयात. आपण ज्याचं मोदक भरायला सारण करतो तसं अगदी सैलसर पीठ आहे, एकदम सैल आहे, जेणेकरून पटापट ती पोळी सरकते आणि मोठी होते. तर आता हा मी छोटासा गोळा हातावर करून घेतलाय आणि त्याच्यावरती भरणार आहे काय, सारण. हे भरले, पुरण भरलंय मी याच्यामध्ये. तर आम्ही या जो चणा डाळीचे जे आहे सारण, याला पुरण म्हणतो. तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या भागात तुमच्याकडे पुरणपोळी कशी बनते, आणि तुम्ही या या जे सारणाला काय बोलतात, की त्याला वेगळ्या काही नावाने ओळखलं जात असेल तर तसंही मला कमेंट करून नक्की सांगा. नको. तर बघू शकताय असं सहज गोळा तयार होते, कुठेही पुरण बाहेर निघेल असं वाटत नाहीये. तर या कागदावर, याच्यावर सुद्धा आपण थोडस तेल सोडून घेणार आहेत. त्याच्यावर फोल्ड करायचंय, मध्यभागी येईल असं बघायचंय, आणि कागद फोल्ड करायचंय. नुसतं हाताने सुद्धा ही पोळी पसरली जाऊ शकते, इतकं ती, बघू शकताय तुम्ही इथे, नुसतं हाताने सुद्धा पसरवून मोठी होऊ शकते पुरणपोळी. सैलसर बनतं. तर ही बऱ्यापैकी पोळी माझी झालीये, हातानेच पसरवलीये. आता त्याला मी थोडस लाटून घेणार आहे, म्हणजे पुरण अजिबात त्याच्यातलं बाहेर येत नाही अशी जर लाटली तर. एरवी व्हायचं की मी जेव्हा पुरणपोळी बनवायचे तेव्हा हे सगळं जे सारण हे जे आहे ते सगळं बाहेर यायचं. सगळं हे जे पोळपाट आहे ह्याच्यावर सगळं पसरायचं, आणि आपला जो मूड असतो की छान पुरणपोळी जमली पाहिजे, छान दिसलं पाहिजे, तर ते होत नाही. तर त्याच्यामुळे आता काय करायचंय की लाटण्यावरती पुरणपोळी घ्यायची, कारण ती खूप नाजूक आहे. ते आपण तव्यावर टाकेपर्यंत कदाचित फाटू शकते, त्यामुळे हे सोपं
मार्ग आहे हा. मस्त घातलेली आता आणि आता तव्यावरती पसरवलेली आहे. थोड्याशा त्याच्या कडा थोड्याशा मोकळ्या करूयात आपण. थोडस तूप टाकते मी याच्यावर. आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं की इतरांसोबत शेअर करावं असं वाटतं नेहमीच. जसं आपण आपल्या मैत्रिणीला सांगतो एखादी गोष्ट जी आपल्याला नव्याने माहिती झालीये तर ती आपल्याला मैत्रिणीला शेअर करावी. तसाच हा ब्लॉग आहे समजा. हा हा मस्त दिसते एकदम. आता ही पुरणपोळी झालेली आहे आणि आपण घेतोय ती ताटावर काढलेली आहे. मस्त बनवायला शिकवते. चला मग बनवूया. तू कशावर उभी आहे सांगू का? गॅस पासून लांब उभं केलंय आणि टबवर उभी आहे मायका. आणि आता मायका काय बनवणार आहे? पुरणपोळी. चला पीठ घ्या. आता असं असं करा, थापा असं करा. अशी छोटी छोटी पुरी बनवा. छोटी पुरी बनवा. आता हे घे, हे घे, कव्हर कर दे. कव्हर कसं करायचं? असं हे असं ओढ, असं कर. कर कर वरती कर, वरती कर. आपल्या तेलाच्या खाणी आहेत अशा समजायचं आणि तेल टाकायचं. चला हे जा. मला कागद नीट टाकून दे. तुला कागद नीट टाक. विच नाही कर, लाटण्याने नाही कर. मस्त झाली ना माऊची पुरणपोळी. गोड गोड गोल गोल. बघ तुझी माऊची पुरणपोळी किती फुगली. छान. माऊची पुरणपोळी फुगली. बघ किती छान फुगली पोळी. माझी पोळी अशी आयुष्यात कधी फुगलेली नव्हती पण पहिल्यांदा पोळी एवढी गोल फुगली आहे. कारण की ती गोल बनली आहे ना, त्याच्यात हवा भरली. मस्त आपली दुसरी पुरणपोळी सुद्धा झालेली आहे. किती छान प्रकारे सोशल मीडियावरची व्हायरल तेलामधली पुरणपोळी आपली रेडी आहे आणि सक्सेसफुली झालेली आहे. जर ही पुरणपोळी मी करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. तर येणाऱ्या सण आहे जे अक्षय तृतीया आहे आणि सण आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पुरणपोळी बनवत असाल तर एकदा तेलातली पुरणपोळी नक्की ट्राय करा. खूप सोपी होते, जास्त पसाराही होत नाही, जास्त भांडीही खराब होत नाही, खूप छान होते. आणि मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आणि पुढे असं आईने माझी मदत केली त्याच्यासाठी मी आईला पण शनिवारी रविवारी किंवा सोमवारी तुम्हाला व्हिडिओ असे बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तेलातली पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली. चला भेटूयात. बाय. नेक्स्ट